मैत्रिणी रणदीप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत। आज तुम्हाला मी काय दाखवणार आहे, बाजरीच्या पिठाच्या भाकरी। तर आज बाजरीच्या पिठाच्या भाकरी कशा करते मी तुम्हाला दाखवते। तर ह्या बघा, ही प्रथम आपण थापून घेतलेली आहे, ही पाववरती झालेली आहे। तर ती कशी बनवता मी तुम्हाला दाखवते। हे पहा, खरपूस अशी भाजले, अशी खरपूस भाकर बनवायची आणि खाऊन बघायचं कशी लागते बघा। दुधाबरोबर खा, भाजीबरोबर खा, कशा बरोबर भी इतकी छान लागते अशी खरपूस भाकर। मैत्रिणी बघा, अशा बाजरीच्या भाकरी करायच्या मी तुम्हाला दाखवते। आता हे आपल्या बाजरीच्या भाकरी हवा, हे असं कचा पीठ मळायचं हवा, असं चांगलं पीठ असं मळून घ्यायचं पाणी टाकून। आता हे चांगला असा आपला गुंडा झालेला आहे बघा। हे बघा, असा पिठाचा गोल असा मस्त असा हुंडा झालेला आहे बघा। या पद्धतीने असा हुंडा करायचा। आता हे हुंडा झालेला आहे ना, तर आता आपण बघा या परातीवर असं पीठ टाकायचं, चांगलं धरून या परातीवर असं पीठ टाकायचं। आता दुसरी भाकर बघा, आपली ही पाणी लावलेलं आहे, हिला आपण असं सगळं करून हे अशी उलातली। आता ही भाकर कशी थापते मी बघा। मैत्रिणी, भाकऱ्या अशा करायच्या ना बाजरीच्या, काही ना कशा बारीकच करता, कोणाला जमत नाही आजकालच्या मुलींना, म्हणून मी दाखवते मैत्रिणी अशा भाकरी करायच्या। खायला बी अशा खरपूस आणि एकदम म्हणावा अशा भाकरी। तर आता ही बघा कशी गोल अशी मजाची आपली भाकर झालेली आहे। हे बघा, गोल अशी म्हणून अशी मजाची भाकर झालेली आहे मैत्रिणींनो। आणि दुसरी भाकरी शेकते। तिसऱ्या बघा, ह्या टोपल्यामध्ये कशा खरपूस अशा भाजलेल्या आहे, फुगलेल्या आहे, एकदम अशा पकोड्यावाने फुगलेल्या आहे। तर ह्या पद्धतीने मैत्रिणींनो बाजरीच्या भाकरी करा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। ही भाकर भाजत आहे, ही भाकर थापली आहे एकदम गोल, चांगलं पीठ कचा मळून व्यवस्थित। आता आपण ही भाकर आहे ना उलटणार आहे। हे बघा मैत्रिणी, अशी उलटली आपण ही भाकर, खरपूस अशी किती मोठी भाकर झाली पहा, कशी खरपूस भाजलेली। अशी किती खावा तुम्ही, भाजीबरोबर खा, मटणाच्या भाजीबरोबर खा, साध्या भाजीपाल्यांबरोबर खा। तर अशा भाकरी मैत्रिणींनो तुम्ही करा आणि खा। बाजरीच्या भाकरी साधारण रेसिपी आपली बाजरीच्या भाकरी मैत्रिणींनो बघा, आज साधारण आणि सोपी खरपूस अशा बाजरीच्या भाकरी केलेल्या आहे। अशा पकोड्यासारख्या फुगेल एकदम मस्त, अशा किती खावा अशा मी बाजरीच्या भाकरी केल्या। या पद्धतीनेच तुम्ही बाजरीच्या भाकरी बनवा, अशा छोट्याने अशा गोल आणि एकदम मस्त खाऊ वाटते ना अशा बनवा। तर आजची रेसिपी आपली बाजरीच्या भाकरी। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। भाकर आहे ना मैत्रिणींनो, एक आपली खाली राहिलेली होती, त्यात 3 तुम्हाला दाखवले आहे। आता ती भाकर आपण याच्यावर टाकणार आहे तव्यावर। भाकर आपण तव्यावर टाकलेली आहे। आता या भाकरीला चव बाजूने आपण असं पाणी लावणार आहोत। बघा, असं चव बाजूने असं पाणी लावून घ्यायचं भाकरीला, म्हणजे भाकरी कोरडी होत नाही आणि छान अशी लागते। तर तुम्हाला एखाद्या वेळेस ना मैत्रिणी चुलीवरच्या भाकरी दाखवते, खूप छान अशा। हे बघा, आता ही भाकर मस्त तयार होणार आहे आपली। तर तुम्हाला टाकताना बी दाखवली आहे, पालथी करताना बी दाखवली आहे। हे बघा कशी भाकर अशी उलटली, अशी पलटी मारायची,
बघा चव बाजूने कशी खरपूस अशी भाजली तव्यावर, किती मस्त. त्या गाण्यासारखं कांदा न भाकरी खाऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की र, त्या पद्धतीचं. मैत्रिणींनो, आजची रेसिपी बाजरीच्या भाकरी, लोणचं आणि कांदा. कांदा न भाकर खाऊ द्या की र, मला बी यात्रेला येऊ द्या की र, आषाढी यात्रेला येऊ द्या की र, कांदा न भाकर खाऊ द्या की र. तर आता बघा, ही मी साधी आणि सोपी रेसिपी केलेली आहे. बाजरीच्या भाकरी आणि लोणचं आणि त्याच्याबरोबर आपण खाणार आहोत कांदा. तर माझ्या रेसिपीला लाईक करा, बाजरीच्या भाकरीला शेअर करा. हे त्याच्याबरोबर लोणचं बघा कसं चमचमीत ते तोंडाला पाणी येणं असं लोणचं, आणि हे कांदा आणि ह्या गावाकडच्या बाजरीच्या म्हणावा अशा भाकरी. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. खाऊन बघा, साध्या आणि सोप्या बाजरीच्या भाकरी.